नमस्कार, जय हिंद सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एस-एस-सी अँड रेल्वे एक्झाम ह्या यूट्यूब चॅनलवर. मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. तुमच्या सगळ्यांच्या मागणीतून आपण सायन्सची थेरी बॅच सुरू केलेली आहे आणि त्या बॅचमध्ये कशा पद्धतीने तुम्हाला शिकवलं जाणार आहे, फुल थेरी बॅच म्हणजे काय नेमकं आणि तुम्हाला टॉपिक कसे क्लिअर केले जाणार आहे, ते टॉपिक किती डिटेलमध्ये तुम्हाला शिकवले जाणार आहे, ते सगळं जाणून घेण्यासाठीचं आजचं तुमचं हे लेक्चर असणार आहे. म्हणून या लेक्चरला शेवटपर्यंत बघायचंय, कारण आपली जी सामान्य विज्ञानाची रेल्वे भरतीसाठी, एस-एस-सी भरतीसाठी ज्या काही बॅच सुरू होत आहे, ठीक आहे, तर त्या तुम्हाला अशाच पद्धतीने शिकवलं जाणार आहे आणि हे आपलं डेमो लेक्चर असणार आहे. तर आपल्या थेरी बॅचचं हे डेमो लेक्चर असणार आहे. आजच्या चॅप्टरचं नाव आहे पेशी. मला माहिती आहे याच्याने तुमचा बराचसा फायदा होणार आहे, म्हणून आपण हेच चॅप्टर डेमो म्हणून घेतलेलं आहे. त्यामुळे तुम्हीही खूप छान पद्धतीने व्यवस्थित शेवटपर्यंत चॅप्टरला बघायचंय, व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की काही क्लिअर होत नाहीये किंवा टॉपिक आम्हाला समजत नाहीये, तर तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे? चला करूया सुरुवात. आजच्या चॅप्टरचं नाव आहे पेशी. पेशी म्हणजे सेल. ठीक आहे. तर पेशीच्या शोधापासून पेशी नेमकं काय असते आणि याच्यावरती तुम्हाला कसे परीक्षेला प्रश्न विचारले जातील, मराठीतून सामान्य विज्ञान हे तुम्हाला रेल्वेसाठी किंवा इतर कुठल्याही चॅनलवर मिळत नाही. ठीक आहे. तुम्हाला फक्त टिक्कर मराठीवरती रेल्वेसाठीचं आपलं एवढं सामान्य विज्ञान मिळत आहे. एकदम डिटेलमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळणार आहे, म्हणून तुम्ही चॅनलला पण सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओच्या लिंकला आपल्या त्या सगळ्या फ्रेंडकडे शेअर करा जे मराठीमध्ये लेक्चर शोधत आहेत पण त्यांना मिळत नाहीये. ठीक आहे. त्यांचा शोध आता पूर्ण झालाय असं समजून तुम्ही लेक्चरला शेअर करून घ्यायचंय. ठीक आहे. तर सुरुवात करूया पेशीपासून. बघा, पेशी ही सर्व सजीवांची मूलभूत संरचनात्मक म्हणजे काय, कार्यात्मक आणि संरचनात्मक म्हणजे काय, स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट आपण त्याला बोलू शकतो. ठीक आहे. एकक आहे. पेशीचा शोध प्रथम कोणी लावला, तर पेशीचा शोध प्रथम 1665 मध्ये रॉबर्ट हुक यांनी लावलाय. सगळ्यात आधी तर आपण हे समजून घ्यायचंय की प्रत्येक गोष्ट, जसं की विश्वामधली प्रत्येक जी गोष्ट आहे ती छोट्या छोट्या लहान लहान कणांपासून तयार झालेली आहे. त्याच पद्धतीने आपली जी बॉडी आहे, आपलं जे शरीर आहे, ते पेशीपासून बनलेलं आहे. कशापासून बनलंय? पेशीपासून. जसं बघा, पेशी आहे, पेशींनी उती बनवल्या, उतींपासून अवयव बनले, अवयवापासून अवयव संस्था बनली आणि पूर्ण ऑर्गॅनिझम किंवा पूर्ण एखादा जीव म्हणा, सजीव म्हणा, त्याची काय झाली आहे, निर्मिती झालेली आहे. पण सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यायचंय की नेमकं पेशी कशापासून आलेल्या आहे किंवा पेशीचा शोध कोणी लावला, सगळ्यात आधी ही पेशी कोणाला सापडली. तर सगळ्यात आधी जी पेशी आहे, तर पेशीला शोधणारे जे शास्त्रज्ञ होते ते आहे रॉबर्ट हुक. ठीक आहे. पेशीला शोधणारे जे आपले शास्त्रज्ञ आहेत त्यांचं नाव आहे रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुक यांनी 1665 साली पेशीचा शोध लावला. हे आहे एकदम बेसिक लेवल, एकदम बेसिक म्हणजे एकदम बेसिक लेवल आहे. याच्या पुढे आपल्याला पूर्ण पेशीचे सिद्धांत जाणून घ्यायचे. ठीक आहे. जसं बघा, 1674 मध्ये सूक्ष्मजीवशास्त्राचे जनक अँटोन वेन लिव्हनहॉक. ठीक आहे. आता आपल्याला इथपर्यंत माहितीये की अरे बाबा, पेशीचा शोध रॉबर्ट हुक यांनी लावलाय. पण पेशीचा शोध म्हणजे कोणत्या पेशी नेमकं? त्या मृत होत्या का त्या जीवित होत्या? तर रॉबर्ट हुक यांनी मृत पेशी शोधून काढल्या आहे. मृत पेशी. ठीक आहे. रॉबर्ट हुक यांनी काय केलेलं आहे? डेड सेल म्हणजे काय? मृत पेशींचा शोध लावला होता. झाडाचा जो काही क्रॉक असतो किंवा झाडाचं जे खोड असतं त्याच्या मधून त्यांनी एक घटक, एक पातळ असा त्यांनी काय केला, काप केला आणि तो सूक्ष्मदर्शकाच्या खाली ठेवला. म्हणजे मायक्रोस्कोप मध्ये त्याला काय केलं, त्यांनी बघितलं. तेव्हा त्यांना चेक्स सारखं, जसं की मधमाशीच्या पोळ्यासारखं स्ट्रक्चर त्यांना दिसून आलं आणि त्याला त्यांनी काय नाव दिलं, सेल नाव दिलं. आणि लॅटिन मध्ये सेलचा अर्थ काय होतो, रिकाम्या खोल्या. ठीक आहे. इथपर्यंत लक्षात आलं. मग आपल्याला हे समजलं की रॉबर्ट हुक यांनी फक्त मृत पेशीचा शोध लावला होता. मग जिवंत पेशी कोणी शोधली आहे, तर जिवंत पेशी शोधणारे शास्त्रज्ञ आहे अँटोन वेन लिव्हनहॉक. ठीक आहे. तर लिव्हनहॉक या शास्त्रज्ञाने 1674 साली, हे तुम्हाला लक्षात ठेवायचंय, 1674 साली काय केलं, जिवंत पेशीचा शोध लावलेला आहे. आणि याच्यासाठी यांना काय म्हटलं जातं, तर बघा, यांनी प्रथम सजीव पेशीचा शोध लावला म्हणजे जिवंत. ज्या प्रथम सजीव पेशींनी त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण केले ती अल्गी स्पायरोगायरा होती. म्हणजे ज्यातला सगळ्यात आधी त्यांनी सूक्ष्मदर्शकाखाली मीन्स मायक्रोस्कोप मध्ये बघितलं, ती काय होतं, स्पायरोगायरा होतं, अल्गी होतं ते. ठीक आहे. म्हणजे शेवाळाचा काय होता, तो प्रकार होता. आय होप तुम्हाला लक्षात आलं इथपर्यंत.
ठीक आहे. आता आपण जाणून घेऊया काही पेशी सिद्धांत. ठीक आहे. आपण ह्या चॅप्टरला जी सुरुवात केलेली आहे, तर आपल्याला काही पेशी सिद्धांत पण माहिती पाहिजे, की पेशी सिद्धांत काय म्हणतात. ठीक आहे. तर बघा, इसवी सन 1838 मध्ये मॅथियस शेल्डेन यांनी मोठ्या संख्येने वनस्पतींचा अभ्यास करून असे निरीक्षण केले, की सर्व वनस्पती विविध प्रकारच्या पेशींनी बनलेले असतात. आता बघा, इथे ना शॉन आणि शेल्डेन हे 2 तुम्हाला नावं दिसणार आहे, ज्यांनी काय केलंय मॉडर्न सेल थिअरी आपल्याला दिली आहे. तर त्याच्यापैकी जे शेल्डेन होते ना, हे वनस्पतीशास्त्र तज्ञ होते. सो ह्यांनी काय केलं, वनस्पतींचा अभ्यास केला आणि त्या अभ्यासातून त्यांना काय निदर्शनास आले, की पेशी ज्या आहे त्या वनस्पतींमध्ये सुद्धा आहे आणि वनस्पती भरपूर अशा पेशींनी काय झालेली आहे, तयार झालेली आहे, ज्या वनस्पतींच्या ऊती निर्माण करतात. ठीक आहे. पेशी काय करतात, वनस्पतींच्या ऊती काय करतात, निर्माण करतात. जसं की मी तुम्हाला लेक्चरच्या सुरुवातीला सांगितलं, पेशींपासून पेशींचे काय बनले, जसं की पेशी आहे, मग पेशींचा ग्रुप तयार झाला, मग पेशींचे जे ग्रुप तयार झाले त्याला आपण ऊती म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला आपण टिश्यू म्हणतो. ठीक आहे. सो हे टिश्यू एकत्र येत गेले की मग आपले अवयव बनतात, मग अवयव एकत्र येत गेले की अवयव संस्था बनते. ठीक आहे, समजलंय. आता बघा, शॉन 1839 यांनी विविध प्रकारच्या प्राण्यांचं, ठीक आहे, इथे हे लक्षात ठेवा की कोणी वनस्पतीचा अभ्यास केला होता, कोणी प्राण्याचा केला. प्राणी पेशीचा अभ्यास करून असे सांगितले की पेशींना एक पातळ बाह्य आवरण असते, ज्याला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणतात. प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे मराठीत आपण त्याला बोलतो पेशी पटल. ठीक आहे. यांनी काय केलं, बघा आता इथे काय दिलंय, शेल्डेन यांनी वनस्पतींचा अभ्यास केला होता, ते वनस्पतीशास्त्र तज्ञ होते. आणि आपल्याला दिले आहे शॉन यांनी केला होता प्राणी पेशीचा अभ्यास. ठीक आहे. वनस्पती पेशी आणि प्राणी पेशीमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, की एक गोष्ट तुम्ही काय करू शकतात, एकाच गोष्टीने त्याला डिफरन्शिएट करू शकता, हे मला कमेंट करून सांगा. एकदम सोप्पा प्रश्न मी तुम्हाला विचारलाय, की वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी आपल्याला ओळखायची असेल, तर कुठला गुणधर्म आहे जो आपण त्याला काय करतो, वापरतो, यूज करतो. म्हणजे एक कॉमन गोष्ट आहे की डिफरंट गोष्ट आहे, हे तुम्ही मला कमेंट करून सांगा. बघूया तुम्हाला हे जमतं आहे का. ठीक आहे. तर इथपर्यंत समजलं, त्याला आपण काय म्हटलं, पेशी पटल. जेव्हा शॉन यांनी प्राणी पेशीचा अभ्यास केला, तेव्हा त्यांना असे दिसून आले, की प्राणी पेशीचा जो आउटर लेयर तयार झाला होता, तो काय एकदम नाजूक आणि पातळ होता. तो काय करत होता, बाह्य आवरणापासून पेशीचं संरक्षण करत होता, ज्याला काय म्हटलं गेलं, प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणजे मराठीत पेशी पटल. ठीक आहे. यालाच प्लाझ्मा झिल्ली वगैरे पण म्हटलं जातं. ठीक आहे. बघा, मग शेल्डेन अँड श्वान यांनी मिळून इसवी सन 1839 मध्ये पेशी सिद्धांत मांडला. ठीक आहे. इयर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. या सिद्धांतानुसार नवीन पेशीची निर्मिती आधीपासून अस्तित्वात असलेल्या पेशींच्या विभाजनानेच होते. रुदरफोर्ड विग्रो यांनी प्रथम 1855 मध्ये प्रथम स्पष्ट केले, की सर्व पेशी पूर्वीच्या पेशीपासून ओमनिस सेल्युलाइज सेल्युला निर्माण होते. ठीक आहे. आता बघा, सर्व पेशी पूर्वीच्याच पेशीपासून निर्माण होते. ह्याच वाक्याला ह्यांनी कसं म्हटलं होतं, आता विर्चोचं आहे हे वाक्य. ठीक आहे. ओमनिस सेल्युलाइज सेल्युलाचा अर्थ काय होतो, की प्रत्येक जुन्या पेशीपासून नवीन पेशी तयार झाली आहे. काय झालं, जी जुनी पेशी होती तिच्यापासूनच नवीन पेशी तयार झालेली आहे. ठीक आहे. सो मॉडर्न सेल थिअरी देणारे कोण कोण होते, शॉन अँड शेल्डन हे होते, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. समजत आहे. पेशी सिद्धांताची आधुनिक व्याख्या दोन मूलभूत काय दिले तत्वांवर आधारित होती. ठीक आहे. दोन असे तत्व होते ज्याच्यावरती काय होती, ही व्याख्या आधारित होती. सर्व सजीवांचे शरीर पेशींनी बनलेले असते आणि त्यांची उत्पादने ही पेशीपासून बनलेली असतात. एकदम साधा आणि सरळ वाक्य हे होतं. नंतर बघा, पेशी पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या पेशींमधूनच निर्माण होतात. आता हे जास्त महत्वाचं होतं, की पेशी निर्माण कुठून झाली. आपल्याला हे माहिती आहे, की सगळा जो ऑर्गॅनिझम आहे, पूर्ण एखादा जर सजीव असेल, तो बनला पेशीपासून आहे. पण मग पेशी कशापासून बनली, तर पेशी ही प्री एक्झिस्टिंग पेशीपासूनच तयार होते. जी पेशी ऑलरेडी अस्तित्वात होती, तिचंच विभाजन, तिचंच क्लासिफिकेशन होऊन दुसरी पेशी तयार होत असते. ठीक आहे. इथपर्यंत सगळ्यांना समजलंय. आता खरं आहे, तुम्हाला प्रश्न विचारले जातात एकपेशीय आणि बहुपेशीय वर्ण. ठीक आहे. सो आता आपल्याला परीक्षेला काय पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. सगळ्यात आधी तर तुम्हाला विचारलं जाईल, की सगळ्यात छोटी पेशी कोणाची आहे, सगळ्यात मोठी पेशी कोणती आहे, पेशीची डेफिनेशन काय आहे, किंवा पेशीच्या आतमधले जे घटक आहे, जसं की आपण सायटोप्लाझम बोलतो, प्रोटोप्लाझम बोलतो, हे कुठे असतात, न्यूक्लियोप्लाझम त्याचं लोकेशन काय असतं. देन मग प्रश्न तुमचे विचारले जातात, सिंगल सेल
म्हणजे जे ज्यांना फक्त एक पेशी आहे आणि नंतर मल्टीसेल म्हणजे जे बहुपेशीयाने बनलेले पेशींचे आता इथे पडतात दोन टाईप. ठीक आहे. पहिले आहे एकपेशीय ज्याला काय म्हणतात युनिसेल्युलर बोलतात. ठीक आहे. युनिसेल्युलर म्हणजे काय एकपेशीय सजीव आणि बहुपेशीयाला आपण काय बोलतो मल्टी सेल्युलर. काय बोललं जातं मल्टी सेल्युलर. जे दोनापेक्षा जास्त पेशींनी बनलेले आहे ते बहुपेशीय आहे. जे सिंगल सेलने बनलेलं आहे त्यांना एकपेशीय बोललं जाईल. ठीक आहे. आता एकपेशीयचं तुम्हाला काय जाणून घ्यायचं आहे वैशिष्ट्य. बघा यामध्ये संपूर्ण सजीव एकाच पेशीपासून बनलेला असतो. याच्यामध्ये आता याचं उदाहरण आपण अमिबा घेऊ शकतो. ठीक आहे. अमिबा काय आहे सिंगल सेल्युलर आहे. एकाच पेशीने तो बनलेला आहे. ठीक आहे. तेच बहुपेशीय मध्ये काय अनेक पेशी आहे. दोनापेक्षा जास्त पेशी. यामध्ये अनेक पेशी एकत्र येऊन उती, अवयव आणि अवयव प्रणाली याची रचना करतात. आहे की नाही सोपं? ठीक आहे. व्यवस्थित समजतंय सगळ्यांना? पेशीचा अभ्यास करत असताना आपण पेशीची रचना पहिले बघितली की पेशी कोणी तयार केली, देन पेशी कशा आहेत. जसं की प्राणी पेशीचा अभ्यास कोणी केला, वनस्पती पेशीचा अभ्यास कोणी केला, मॉडर्न सेल थेअरी आपल्याला कोणी दिली आणि त्यामध्ये आपल्याला कोणी सांगितलं की ओमनिच सेल्युलर सेल्युलर म्हणजे काय की प्रत्येक पेशी ही पूर्वी अस्तित्वात असलेल्या पेशीपासून प्री एक्झिस्टिंग पेशीपासून बनते. ठीक आहे. इथून पुढे आलो तर आपल्याला दोन टाईप दिसले पेशीचे जसं की एक होतं एकपेशीय दुसरं आहे बहुपेशीय. एकपेशीय सजीव ज्यांच्यामध्ये पूर्ण एकच पेशीमध्ये सगळे काम होत आहेत त्यांचे. ठीक आहे. आणि दुसरं आहे बहुपेशीय. बहुपेशीय जसं की आपण आहोत. ठीक आहे. आपण मल्टीसेल्युलर आहोत. याच्या पुढे आणखीन पेशीचे गट पडतात जसं की युकॅरियोटिक, प्रोकॅरियोटिक. ठीक आहे. बघा आता यांचे प्रजनन प्रामुख्याने पेशी विभाजनाद्वारे होते. आता हे जे एकपेशीय सजीव आहे जसं की उदाहरणामध्ये तुम्ही अमिबा घेऊ शकतात. तर ह्याच्यामध्ये काय होतं बायनरी फिजन होईल. बरोबर? म्हणजे उभं पण प्रजनन होऊ शकतं किंवा आडवं पण ह्याचं जर डिव्हायडेशन झालं तर कशाही पद्धतीने त्याचं प्रजनन होऊ शकतं. ठीक आहे. हे जर डॉटर सेल असतील तर इकडे त्याचे हे जर मदर सेल असतील हे बघा इथे जर मदर सेल ही आहे तर हे त्याचे डॉटर सेल बनतात आणि सेम डीएनए ते घेऊन येतात. बरोबर? कळतंय सगळ्यांना? बघा आता एकपेशीय सजीव जे आहे यांचं जे प्रजनन आहे ते पेशी विभाजनाद्वारे केलं जाईल. ठीक आहे. आणि यांचं जसं की बहुपेशीय यांचे प्रजनन विशेषीकृत प्रजनन अवयव किंवा संरचनेद्वारे होते. डायरेक्ट पूर्ण पेशी डिवाइड होऊन नवीन पेशी फॉर्म होईल असं होत नाही. जे काही बहुपेशीय प्राणी आहेत त्यांच्यामध्ये प्रजनन प्रणाली आहे, प्रजनन संस्था आहे. ठीक आहे. आपल्याला प्रजनन संस्था सुद्धा बायोलॉजीमध्ये अभ्यास करायचा आहे, शिकायचं आहे. त्यामध्ये तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित शिकणारच आहोत की पूर्ण व्यवस्थित प्रजनन संस्थेद्वारे नवीन प्राण्याची किंवा नवीन जीवाची काय होईल निर्मिती होईल. ठीक आहे. समजलंय दोघांमधला फरक? ठीक आहे. आता बघा आता एकपेशीयमध्ये पुढे बघूया सर्व पेशीची रचना आणि कार्य एकसारखे आहे. सेम असेल. एकच पेशी आहे सो सगळं संरचना जी आहे त्याची कशी असेल सेम असेल. उदाहरणार्थ बघा जीवाणू, अमिबा, ईस्ट. ठीक आहे. हे जे ईस्ट आहे याचं पण जे काही प्रजनन आहे हे पण ईस्ट वरती बारीक असा फुगोटा तयार होतं आणि डॉटर ईस्ट फॉर्म होतात. त्याची पूर्ण चेनच फॉर्म होते. ठीक आहे. अशा पद्धतीने केलं जातं. आता बघा आता बहुपेशीयचं बघूया. पेशी विशिष्ट कार्यासाठी विशिष्टित असतात. ठीक आहे. म्हणजे इथे कसं असतं की विशिष्ट कार्यासाठी विशिष्ट पेशी असतात. जसं की आपल्या चेतापेशी आहे त्या चेतासंस्थेचंच काम करतील. आपल्या रक्तपेशी आहे त्या रक्ताचंच काम करतील. बरोबर? आपले नेफ्रॉन्स आहेत ते नेफ्रॉनसाठी जे काही किडनीचं कार्य आहे ते तेच करतील. म्हणजे आपल्यामध्ये जे काही बहुपेशी आहे जे मल्टीसेल्युलर आहे त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या पेशी आहे. ठीक आहे. जसं की आपल्यामध्ये रेड ब्लड सेल आहे, त्यानंतर व्हाईट ब्लड सेल आहे, प्लेटलेट आहे यांचं पण विशिष्ट काम आहे. आता रेड ब्लड सेलचं काम काय आहे? हिमोग्लोबिनचं वहन करणं. व्हाईट ब्लड सेलचं काम काय आहे? अँटीबॉडीज तयार करणं. प्लेटलेटचं काम काय आहे? जेव्हा आपलं रक्तस्राव होत असतो तेव्हा त्या रक्ताला गोठवणे, ब्लड क्लॉटिंग करणे. मीन्स आपल्याला प्रत्येक पेशीचं एक विशिष्ट तिचं तिचं कार्य आहे. ती त्या पद्धतीने पार करते. पण इथे कसं असतं एकपेशीयमध्ये बघा सर्व पेशींची रचना आणि कार्य एक समानच आहे. यांना विविध कार्य दिलेली आहे का? नाही दिलेली आहे. ठीक आहे. जसं उदाहरणांमध्ये मानव, कुत्रा, वडाची झाडे, गुलाब, मशरूम हे सगळं कशामध्ये जातं? बहुपेशीयमध्ये जाणार. ठीक आहे. वनस्पती पण बहुपेशीयमध्ये जाणार. आता आपण जाणून घेणार आहोत पेशींचे प्रकारामध्ये त्यांचे सब टाइप आपण तुम्ही त्याला सब टाइप म्हणू शकतात. जसं की पेशींच्या प्रकारामध्ये आपण जर मल्टीसेल्युलर आणि युनिसेल्युलर बघतो
त्याच पद्धतीने प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सुद्धा आहे, ज्याला आपण काय म्हणतो, आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी म्हणतो. ठीक आहे. आता प्रोकॅरियोटिक पेशीला आपण काय म्हणतो, आधी केंद्रकी म्हणतो. काय म्हणू आपण याला, आधी केंद्रकी. ठीक आहे. आणि युकॅरियोटिकला आपण काय म्हणणार आहोत, दृश्य केंद्रकी. बघा यांचं जे काही मीनिंग आहे ना, हे त्याच्या नावातच तुम्हाला दिलेलं आहे. आधी केंद्रकी, ज्याच्यामध्ये वेल डेव्हलप केंद्रक नाहीये. त्यांचं जे केंद्रक आहे ते प्रॉपर डेव्हलपमेंट झालेली आहे का, नाहीये. ठीक आहे. दृश्य केंद्रकी म्हणजे काय, दृश्य केंद्रकी म्हणजे जे केंद्रक प्रॉपर तुम्हाला दिसतंय, ठीक आहे, त्याचं पूर्ण डेव्हलपमेंट व्यवस्थित झालेली आहे, ते काय होणार, ते जाणार दृश्य केंद्रकीमध्ये. ठीक आहे. समजला. बघा, खरे केंद्रक नसते प्रोकॅरियोटिक. प्रोचा अर्थ काय असतो, मी तुम्हाला खूप वेळा हे शिकवलेलं पण आहे. जे आपण लाईव्ह लेक्चर घेतो त्यामध्ये देखील मी तुम्हाला हे सांगितलंय. सेशनला फक्त बघायचंच नाही, तर सेशनला लाईकही करायचंय, सेशनच्या लिंकला शेअरही करायचंय. आपण थिअरी जी बॅच घेणार आहोत त्यामध्ये अशाच पद्धतीने पूर्ण चॅप्टरचा छानपैकी अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. हे चॅप्टर जे प्रोव्हाइड केलं जातंय हे डेमो लेक्चरच्या स्वरूपात तुम्हाला दिलं जातंय. आपली जी बॅचची प्राइस आहे ती 499 आहे. तुम्हाला सामान्य विज्ञानाची जर पूर्ण बॅच घ्यायची असेल, ज्याच्यामध्ये पूर्ण कन्सेप्टने शिकवलं जाणार, त्यासाठी तुम्ही ऑफिस नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे. बॅच तुमची लवकरात लवकर सुरू करण्यात येणार आहे. ठीक आहे. सेशनला पटापट शेअर सुद्धा करायचे. आता प्रो म्हणजे काय, प्रिमिटिव्ह, साधं, सिंपल. प्रोचा अर्थ इथे काय होतो माहितीये का, सिंपलचा. जास्त असं काय प्रो म्हणजे खूप ऍडव्हान्स किंवा स्मार्ट नाहीये. इथे प्रोचा अर्थ होतो साधा आणि सिंपल. ठीक आहे. आधी केंद्रकीमध्ये खरे केंद्रक नाहीये. केंद्रक प्रदेशात म्हणजे न्यूक्लियोटाइड मध्ये अनुवांशिक पदार्थ उपस्थित असतो. ह्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे, अनुवांशिक पदार्थ ह्यांच्यात आहे, पण अनुवांशिक पदार्थ ठेवण्यासाठी जे पूर्ण वेल डेव्हलप न्यूक्लियस असतं ते ह्यांच्यामध्ये प्रेझेंट नसतं. ठीक आहे. आणि दृश्य केंद्रकीमध्ये खरे केंद्रक असते ते अणुकवचाने म्हणजे न्यूक्लिअर मेम्ब्रेनने वेढलेले असते. आणि बघा आपलं जे न्यूक्लियस असतं ना, ते पूर्ण असं राउंड गोल असतं का, ते नाही. हे बघा अशा पद्धतीने असतं ते. इथे ना असा गॅप असतो, जसं की मी इथे काढते ना तुम्हाला, हा जो असतो ना, इथून आता इथून जशी सुरुवात होईल बघा, ठीक आहे. तर हा इथे जो आहे ना, तो गॅप प्रेझेंट असतो. पूर्ण असं न्यूक्लियस नसतं. ठीक आहे. हे पण लक्षात घ्यायचं आहे. पण इथे काय असतं, इथे विशिष्ट असा गॅप असतो त्याच्यामध्ये. पूर्ण असं गोल नसतं. पण हे वेल डेव्हलप्ड आणि दृश्य केंद्रकी आहे. म्हणजे युकॅरियोटिक सेलमध्ये अशा पद्धतीचं केंद्रक आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. आता बघा, झिल्लीबद्ध सूक्ष्म अंगकांचा अभाव असतो. झिल्लीबद्धचा अर्थ काय होतो इथे, झिल्लीबद्ध म्हणजे काय, ज्याला पेशी पटल आहे. ठीक आहे. झिल्ली म्हणजे काय, पेशी पटल. ठीक आहे. म्हणजे ज्याला मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर नाहीये. ठीक आहे. मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चर म्हणजे हे जे आपल्याला पेशी दिसतील ना, याच्यामध्ये मेम्ब्रेन बाउंड स्ट्रक्चरच प्रेझेंट नाहीये आणि विविध झिल्लीबद्ध सूक्ष्म अंगके असतात. म्हणजे काय, की पेशी अंगके ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे, तर त्यांना, त्या पेशी अंगकांना पेशी पटल सुद्धा आहे. ठीक आहे. पेशी अंगके जे प्रेझेंट आहे त्यांना काय प्रेझेंट आहे, पेशी पटल. जसं की उदाहरण घ्या तुम्ही तुमच्या तंतुकणिकेचं, आपल्यामध्ये जी मायटोकॉन्ड्रिया आहे त्याला, मायटोकॉन्ड्रियाला पण काय आहे, पेशी पटल आहे. म्हणजे आपल्या पेशींना तर आहेच, पेशीला तर आवरण आहेच, पण पेशी जे अंगके आहे, सेल ऑर्गेनेल जे आहेत, त्यांना सुद्धा त्यांचं पेशी पटल आहे. ठीक आहे. लक्षात येत आहे. जसे की मायटोकॉन्ड्रिया बघा इथे दिलेलं आहे, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आणि गोल्गी उपकरण. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमला आपण काय म्हणतो, आंतरद्रव्य ज्वालिका, त्याच्यानंतर तंतुकणिका आणि गोल्गी. गोल्गी बॉडीज आपण ज्याला बोलतो, जे आपले पेशी अंगके आहे, या सगळ्यांना आपलं स्वतःचं एक काय आहे, पेशी पटल आहे. ठीक आहे. समजतंय सगळ्यांना. बघा, आता इथे बघा, साधारणतः जे प्रोकॅरियोटिक आहे ते आकाराने एकदम लहान असतात. बघा, 0.1 ते 5 मायक्रोमीटर इतकाच त्यांचे काय असतो, आकार असतो. आणि इथे युकॅरियोटिक दिले आहे, त्यांचा 10 ते 100 मायक्रोमीटर एवढा आकार आहे. ठीक आहे. यामध्ये डीएनए एकच गोलाकार गुणसूत्र ह्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे. डीएनएचा एकच गोलाकार ह्याच्यामध्ये काय असतो, प्रेझेंट असतो. पण इथे डीएनए जे आहे, केंद्रकात अनेक रेखीय गुणसूत्रे असतात. आपले जे केंद्रक आहे, जे युकॅरियोटिक सेल्स असतात, त्यांच्यामध्ये अनेक गुणसूत्रे, डीएनए तुम्हाला बघायला मिळतात. ठीक आहे. बघा उदाहरण दिलं आहे बॅक्टेरिया. ठीक आहे.
बॅक्टेरिया दिलेला आहे. इथे तुम्हाला सायनोकोबॅक्टेरिया, निळे हिरवे शेवाळ, अर्किया हे सगळे कशाची उदाहरणं आहे? प्रोकॅरियोटिक म्हणजे ज्यांचं केंद्रक वेल डेव्हलप नाहीये, ज्यांचं केंद्रक डेव्हलप झालेलं नाही, ज्यांचं जेनेटिक मटेरियल पूर्ण त्यांच्या जे काही न्यूक्लियोटाइडचा जो एरिया असतो त्याच्यामध्येच असतं. ठीक आहे. आणि इथे बघूया तर उदाहरणामध्ये बघा प्राणी दिलेले आहे, मानव, वनस्पती, वडाची झाडे, बुरशी, प्रोटिस्टा जेवढे पण संघ येतात त्या सगळ्यांमध्ये काय आहे? तर ह्या सगळ्यांमध्ये पूर्ण एक पेशी पटल प्रेझेंट असतं आणि हे सगळे कशामध्ये जातात? युकॅरियोटिक पेशीमध्ये जातात. आता तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर आपण डायग्रामॅटिक सुद्धा याला समजून घेऊ शकतो. कशा पद्धतीने? तर बघा, ही आहे तुमची कोणती सेल? युकॅरियोटिक सेल समजा किंवा चला ही प्रोकॅरियोटिक सेल आहे. ठीक आहे. प्रोकॅरियोटिक प्रोकॅरियोटिक म्हणजे काय? आधी केंद्रकी. ठीक आहे. ही काय आहे तुमची? आधी केंद्रकी पेशी आहे. तर ह्याच्यामध्ये वेल डेव्हलप न्यूक्लियस असेल का? नाही. याचं जे जेनेटिक मटेरियल आहे, हे बघा ही पेशी अशा पद्धतीने असते. ठीक आहे. आता इथे तुम्ही ह्याचे घेऊ शकतात, अमिबा घेऊ शकतात. ठीक आहे. तर बघा इथे त्यांचं जेनेटिक मटेरियल असं पडलेलं असतं. ठीक आहे. असं त्यांचं काय आहे? जेनेटिक मटेरियल आहे. ठीक आहे. इथे डेव्हलप न्यूक्लियस आहे का? इथे केंद्रक त्यांचं बरोबर दिसतंय का? नाही. मग ह्या पेशी कोणत्या आहे? ह्या पेशी कोणत्या येतील? तर ह्या आहे आपल्या आधी केंद्रकी पेशी. आधी केंद्रकी. ठीक आहे. ज्यालाच आपण काय म्हणतो? प्रोकॅरियोटिक म्हणतो. काय म्हणतो ज्याला? प्रोकॅरियोटिक म्हणतो. ठीक आहे. आणि आता आपण दुसरीकडे बघणार आहोत तर युकॅरियोटिक सेल बघणार आहोत. ठीक आहे. युकॅरियोटिक सेल मध्ये इथे काय असतं? आपलं वेल डेव्हलप न्यूक्लियस. ठीक आहे. हे काय आहे? आपलं न्यूक्लियस म्हणजे काय? केंद्रक आहे. लक्षात आलं? काय आहे? केंद्रक. मग आता इथे विशिष्ट आपले काय असतात? ऑर्गन असतात. समजा इथे आपलं तंतुकणिका घेतली, इथे आंतरद्रव्य ज्वालिका घेतली, इकडे गोल्गी बॉडीज घेतली. ठीक आहे. तर हे सगळे काय आहे? पेशी अंगक. मग आता मी इथे बघा त्यांचा आउटर लेयर काढलेला आहे. ठीक आहे. आउटर लेयर काढला याचा अर्थ काय झाला? की ह्या सगळ्यांमध्ये जसं की आपल्या पेशीला बाहेरचं जे आवरण आहे, ज्याला आपण पेशी पटल म्हणतो. जसं की आपल्या पेशीमध्ये पेशी पटल असते, त्याच पद्धतीने आपल्या पेशी अंगकांना सुद्धा स्वतःचं पेशीपटल असतं, ज्याला आपण काय म्हणतो? सेल मेम्ब्रेन म्हणतो. म्हणजे पेशीला तर आहेच, पण पेशीमध्ये असणारे जितके पण अवयव आहे, जितके पण ऑर्गन आहे, जसं तुम्ही एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम घेऊ शकतात, मायटोकॉन्ड्रिया घेऊ शकतात, काहीही घेतलं तरी त्यांना पण स्वतःचं काय आहे? एक पेशी अंगक प्रेझेंट आहे. ठीक आहे. लक्षात आलंय स्वतःचं त्यांना काय आहे? पेशी पूर्ण पटल आहे व्यवस्थितपणे आणि डेव्हलप आहे. ठीक आहे. समजलं? मग ही पेशी कोणती होती आपली? ही आहे युकॅरियोटिक सेल. काय आहे ही? युकॅरियोटिक सेल. ज्याला आपण काय म्हणतो? दृश्य केंद्रकी. काय म्हणतो ज्याला? दृश्य केंद्रकी. प्रत्येकाने सेशन लाईक करून सेशनच्या लिंकला शेअर करून घ्यायचं आहे. हे जे लेक्चर आहे हे बॅच साठीचं तुमचं डेमो लेक्चर आहे. अशाच पद्धतीने बॅच मध्ये पण आपण शिकणार आहोत. बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी ऑफिस नंबर आहे 8233007373 वर आजच लगेच कॉन्टॅक्ट करायचा आहे. लगेच लवकरात लवकर तुमची बॅच सुरू होणार आहे आणि बॅच मध्ये पण पूर्ण थेरी आपण अशाच पद्धतीने शिकणार आहोत. ठीक आहे. समजलं आहे की आधी केंद्रकी काय असतं? दृश्य केंद्रकी काय असतं? त्याला काय त्याच्यामध्ये काय फरक आहे? आपलं जे जेनेटिक मटेरियल असतं ते जेनेटिक मटेरियल कुठे आहे? तर आपल्या केंद्रकामध्ये असतं बघा आणि त्यांचं जेनेटिक मटेरियल डीएनए कुठे असतो? तर न्यूक्लियोटाइडचा जो हा काही रिजन आहे, स्पेस आहे त्याच्यामध्ये असतं. ठीक आहे. याचं उदाहरण तुम्ही अमिबा घेऊ शकतात, पॅरामिशियम ऍक्च्युली डायग्राम पॅरामिशियमचीच होती, पॅरामिशियम घेऊ शकतात. ठीक आहे. आय होप तुम्हाला खूप छान पद्धतीने समजत असेल. चला आता आपण जाऊया पेशी रचनेकडे. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचंय? पेशी रचना बघायची की नेमकं ह्या पेशींची रचना कशी झाली बरं? आतापर्यंत आपण काय बघितलं? पेशीचा शोध कोणी लावला? त्याच्यानंतर पेशीचं आवरण कशा टाईपचं होतं किंवा पेशीचे टाईप काय आहे? ते टाईप बघितल्यानंतर आपण युकॅरियोटिक सेल काय आहे? प्रोकॅरियोटिक सेल काय तेही बघितलं आहे. एकपेशीय काय असतं? बहुपेशीय काय असतं? त्याची उदाहरणंही बघितले. मग आता आपण जाणून घेणार आहोत पेशीची रचना, की पेशी कशा पद्धतीने असते आणि तिचं कार्य काय आहे. पेशीमध्ये सेल ऑर्गेनेल आहे, ज्याला मराठीमध्ये पेशी अंगक बोललं
जाईल. ठीक आहे. तर पेशी जे अंगक आहे, तर ते पेशी अंगकाचे काय काय काम आहे, काय काय कार्य आहे, ते आपण काय करणार आहोत तिथे जाणून घेणार आहोत. ठीक आहे. आता बघा, पेशी झिल्ली, याला हे हिंदीमध्ये झिल्ली हे जे आहे शब्द, हा हिंदीमध्ये वापरला जातो. आपण ह्याला काय म्हणतो, पेशी पटल. याला आपण काय म्हणतो मराठीमध्ये, पेशी पटल म्हणतो. मग सगळ्यात आधी आपण काय जाणून घेणार आहोत, पेशी जे पटल असतं त्याचं काय असतं काम. ठीक आहे. बघा, ही पेशीची सर्वात बाह्य सीमा आहे. आता पेशी पटल म्हटलेलं आहे, तर हे कशामध्ये येणार, प्राण्यांमध्ये. ठीक आहे. कशांमध्ये येणार, जे काही प्राणी आहेत प्राण्यांमध्ये पेशी पटल आहे, आणि वनस्पतींमध्ये असतं ते पेशी भित्तिका असते. ठीक आहे. जी लिपिड, आता बघा, लिपिडने बनलेली असून प्रथिनांमध्ये अंतर्भूत असते. म्हणजे काय, जी काही ही लेयर बनलेली आहे, जसं समजा आपली ही पेशी आहे, या आउटर लेयर बद्दल आपण बोलत आहोत. ठीक आहे. ही जी आउटर लेयर आहे हिच्याबद्दल आपण बोलत आहोत आता. मग ही जी आउटर लेयर आहे, जसं की मी इथे तुम्हाला आता सांगितलं होतं, बघा ही जी आउटर लेयर आहे ही कशापासून तयार झालेली आहे. ठीक आहे. बघा, व्यवस्थित लक्ष द्यायचंय, सेशनला शेअर करायचं, सेशनला लाईक करून घ्यायचंय. अंतर्भूत असते, ही पेशीत पदार्थांच्या येण्या जाण्याचे नियंत्रण करते आणि पेशीचे संरक्षण करते. याचं काम काय आहे, सगळ्यात पहिलं फर्स्ट प्रायोरिटी वालं काम काय आहे, पेशीचं संरक्षण करणे, तसेच पेशींची अखंडता टिकवून ठेवणे. जसं की आपल्या शरीरामध्ये आपल्या शरीरामध्ये जसे की स्किन आहे, तर स्किन सगळ्याच गोष्टीला आतमध्ये जाऊ देईल का? जसं की तुम्ही पावसात भिजून आल्यावर सगळं पाणी तुमच्या शरीरात गेलं तर तुम्ही फुगून जाणार. होतं का असं? तर असं होत नाही. जशी आपली स्किन आहे ती काय करते, आपल्याला प्रोटेक्ट करते. त्याच पद्धतीने हे जे वॉल आहे पूर्ण, ही काय करणार आहे, तुम्हाला प्रोटेक्ट करणार आहे. पेशीला काय करते, प्रोटेक्ट करते. आणि म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, सिलेक्टिव्ह परमिएबल मेम्ब्रेन, म्हणजे निवडक्षम पार पटल. निवडक्षण म्हणजे काय, सिलेक्टिव्ह गोष्टीलाच ती काय करते, पेशीमध्ये येऊ देते. जे काही एक्सटर्नल इन्व्हायरमेंट आहे आणि जे काही इंटरनल इन्व्हायरमेंट आहे त्यांच्यामध्ये ती काय करते, अंतर ठेवते आणि काय करते, पेशीला सुरक्षित ठेवण्याचं काम करते. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पेशी भिंत. मग पेशी भिंत याला काय म्हटलं जातं, सेल वॉल. ओके. ही जी सेल वॉल आहे ही कोणामध्ये असेल, वनस्पती पेशींमध्ये असेल. ठीक आहे. पेशींचे प्रकार पडतात, जसं की प्राणी पेशी आहे, वनस्पती पेशी आहे. तर प्राणी पेशी जी आहे ती बनते सेल मेम्ब्रेन पासून, आणि वनस्पती पेशी जी आहे तिचा जो आउटर लेअर आहे तो कशाने बनतो, पेशी भित्तिकेपासून, ज्याला आपण काय बोलतो, सेल वॉल बोलतो. ठीक आहे. मग सेल वॉलचं कार्य हिच्यासारखंच आहे, सेम. तुम्हाला फक्त एवढंच प्रश्न विचारला गेला की तुम्ही दोन पेशींमध्ये फरक कसा करणार, तर वॉल बघून फरक करणार. प्रश्न ग्रुप डी ला विचारले जातात की दोन पेशी असतील तर त्या पेशींमध्ये तुम्ही कसा फरक करणार, की ती प्राणी पेशी का वनस्पती पेशी आहे, तर त्यांची वॉल बघून. ठीक आहे. की वॉल काय आहे, ती सेल वॉल आहे की सेल मेम्ब्रेन आहे, हे बघून तुम्हाला त्याचं काय करायचं आहे, फरक ओळखायचा आहे. ठीक आहे. आता बघा, ही जिवंत नसलेली कठीण रचना पेशींच्या प्लाझ्मा झिल्लीच्या बाहेरील संरचनात्मक थर म्हणून काम करते. ठीक आहे. म्हणजे आता ही जी सेल वॉल तयार झाली आहे, काय आहे, ही मेम्ब्रेन आहे का, वॉल आहे, ती वॉल आहे. म्हणजे ही जिवंत आहे का, जिवंत नसलेली. ठीक आहे. मग तुम्हाला असं वाटत असेल की मॅडम मग प्लाझ्मा मेम्ब्रेन याच्यामध्ये नाहीये का, तर असं नसतं. बघा, वनस्पती ही जी पेशी असेल तर ह्याच्या वरचा जो लेयर आहे तो सेल वॉलचा आहे, पण इथे आतमध्ये पेशी पटल यांच्यामध्ये सुद्धा असतं. ठीक आहे. इथे पेशी पटलाच्या वरती जी तयार होते ती असते सेल वॉल. ठीक आहे. लक्षात आलं. आता बघा, ही बुरशी आणि वनस्पतींमध्ये आढळते. आता बुरशी आणि वनस्पती, बुरशी पण कशात जाते, वनस्पतींमध्ये जाते. जे आपण 5 किंगडम क्लासिफिकेशन शिकू त्याच्यामध्ये तुम्हाला हे समजणार आहे. ठीक आहे. मग बुरशी आणि वनस्पतींमध्ये काय आढळते, सेल वॉल. ही पेशीला आकार देते आणि तिला यांत्रिक हानी आणि संसर्गापासून संरक्षण देते. तसेच अनावश्यक मोठ्या रेणूंविरुद्ध अडथळा सुद्धा निर्माण करते. म्हणजे सेम हिचं पण कार्य कसं आहे, आपल्या पेशी पटलासारखंच आहे. ठीक आहे. सो आज आपण बघितलेलं आहे आपल्या डेमो लेक्चरसाठी जे काही तुम्हाला समजून घ्यायचं होतं, किंवा आपल्या बॅच मध्ये लेक्चर कशा पद्धतीने होतात, आपण थेअरीचा अभ्यास कशा पद्धतीने करतो, ते आपण आजच्या ह्या लेक्चर मध्ये जाणून घेतलेलं आहे. आता पेशी जी आहे हिचे जे पुढचे सेल ऑर्गनेल जसे की पेशी अंगके आहे, हे तुम्हाला कधी समजतील, जेव्हा तुम्ही बॅच मध्ये याल आणि बॅचला ऍडमिशन घ्याल. पुढचा जो पार्ट आहे हा आपण बॅच मध्ये जाणून घेणार आहोत. बॅचला ऍडमिशन घेण्यासाठी ऑफिस नंबर आहे 8233007373. यावर कॉन्टॅक्ट करायचा आहे. लेक्चर आवडल्यास लाईक करायचंय आणि या लेक्चरला जास्तीत जास्त शेअर करायचंय. पुन्हा भेटूया बॅच मध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.
विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद. थँक यू.